कंटेंट क्रिएशनची जर्नी कशी सुरू झाली? गेल्या वर्षी फेब्रुवारीत मी पहिला व्हिडिओ बनवलेला बस तिकिटावरती, महिलांना एसटी तिकिटात जे 50% सवलत दिली त्याविषयी. खरं व्हिडिओ बनवायचं असं काही माझ्या मनात नव्हतं, म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की माझा व्हिडिओ व्हायरल वगैरे होईल. आणि मी सहज, माझं कसं असतं म्हणजे मला असं वाटतं की आजूबाजूला जर काही चुकीच्या गोष्टी दिसतायत आपल्याला तर ते कोणीतरी बोलल्या पाहिजेत, कोणीतरी त्याच्यावरती काहीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया हे आता असं प्रभावी माध्यम झालंय लोकांपर्यंत पोहोचायचं की म्हटलं त्याचा चांगला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. आपल्याला लोक ओळखतात पण ते कशासाठी ओळखतात हे महत्वाचं आहे. तर मी तो सहज म्हटलं पहिल्यांदा हा व्हिडिओ बघूया करून, आपलं मत तरी मांडूया. आणि तोच व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला. आणि त्यावेळी मेन म्हणजे ना, मी त्यावेळी युट्यूबवर नव्हते, फेसबुकवर नव्हते, फक्त इंस्टाग्रामवर मी व्हिडिओज बनवायचे. आणि त्याच्या आधी मी 3-4 व्हिडिओ बनवले होते. आणि मला माहित पण नव्हतं की युट्यूबवरून वगैरे पैसे मिळतात, हे मला काही माहित नव्हतं. व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी तो कोणीतरी डाउनलोड केला इंस्टाग्रामवरून आणि व्हॉट्सअपवरून तो व्हायरल झाला सगळीकडे. तर जेव्हा मी इंस्टाग्राम माझं उघडलं, मला बऱ्याच जणांचे फोन यायला लागले की तुझा व्हिडिओ बघितला आम्ही. इंस्टाग्रामवर मला व्ह्यूजच नव्हते, नाही मला म्हणजे फॉलोअर्स वाढले होते, ते सगळं व्हॉट्सअपमुळे हे झालं. आणि नंतर मला खूप जणांनी सांगितलं की अगं हा जर व्हिडिओ तुझा युट्यूबवर व्हायरल झाला असता तर तुला पैसे त्याचे मिळाले असते. म्हटलं पैशासाठी नाही पण आपण करूया काहीतरी. मग मी सगळीकडे फेसबुकवर, युट्यूबवर सगळीकडे माझं अकाउंट ओपन केलं. आणि तिथून मग मी काही वेळेस व्हिडिओज बनवायला लागले. अच्छा. आणि मग त्याचं नाव कोकणी बालमाणूस असं ठेवायचं, ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? कोकणी बालमाणूस म्हणजे मी सोशल मीडियावर जे आधीचे जे बरेच लोक आहेत त्यांची नावं बघितली आणि मला असं वाटलं की म्हणजे आपण कोकणातच राहतो आणि मी कोकणात बायकांना बायल माणूस म्हणतात मालवणी भाषेत. तर माझं लग्न झालं, आता मी काही मुलगी नाहीये म्हणजे असं गर्ल किंवा असं काही लिहायला. तर विचार केला कोकणी बायल माणूस असं लिहूया. असं काही त्याच्यामागे इतका विचार नव्हता केला, सहज होऊन टाकलेलं. बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ कळत नाही, बरेच म्हणजे घाटावरचे वगैरे लोक आहेत ते विचारतात असं काय नाव ठेवलंस, पण आपल्या लोकांना त्याचा अर्थ माहितीच आहे. बरोबर. तर मग ते व्हिडिओची आयडिया कशी येते, म्हणजे आज या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा? नाही, आयडिया वगैरे काही नाही. खरं सांगायचं तर माझं असंच आहे, जे मी आता करते त्याच्यावरती म्हणजे असं विचार वगैरे नाही करत, जे काही समोर दिसतंय त्याच्याबद्दल बोलत राहायचं. किंवा जे मी हिरवी अगोदर काय करायचं की मी फक्त सामाजिक विषयांवर बोलायचे, नंतर त्याचा खूपच त्रास व्हायला लागला. कारण जितकं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीवरती आपण पॉझिटिव्हली जितकं बोलायला जातो तितकं आपल्याला त्याचा निगेटिव्ह पण इम्पॅक्ट होत असतो. बरेच लोक मला ट्रोल करायला लागले आजूबाजूचे. आणि काय होतं माहितीये, तुम्हाला जरी सोशल मीडियावर बरेच लोक ओळखत असले आणि तुम्हाला तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असला तरी तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत जे तुम्हाला प्रत्यक्ष ओळखतात त्यांना ते कुठेतरी खटकत असतं. आता समजा मी कुडाळमधला एखादा व्हिडिओ टाकला, सोशल मीडियावर बघणारे कुठले आहेत, रत्नागिरीपासून इकडचे, कोल्हापूर इकडचे बघतील, पण जे कुडाळमधले लोक आहेत त्यांना ते आवडणार नाही. अरे हा कुडाळबद्दल हिने वाईट लिहिलंय किंवा वाईट काहीतरी टाकलंय, असं होतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की फक्त सामाजिक विषय नाही तर आपल्या आजूबाजूला ज्या काय चांगल्या गोष्टी, गावातल्या गोष्टी बघायला बऱ्याच लोकांना आवडतात. मग मी तसे व्हिडिओ बनवायला लागले, म्हणजे भाज्यांचे म्हणा, फळांचे, आंब्याचे वगैरे, जे स्वतःच माझ्या शेतातलं आहे ते करायला लागले.